श्री मल्हारी सप्तशती अध्याय 11। श्री गणेशाय नमः। सनत्कुमार उवाच। धृतमारिसी विजयी होऊन अतिशौर्योन्मत्त होऊन मध्ये प्राशन करून मार्तंड भैरवासी दैत्य बोलत। दैत्य उवाच। मी मल्ल सांगतो तुझसी तुवा जावे कैलासासी। तू न पुरसी माझ्या युद्धासी दैवहीन असे तू। सेवितो मी अनेक कुंजरी तू एका वृषभावरी। तुझ मजसी नसे सरी माझे भाग्य असे थोरी। तू गजचर्म पांघरसी दिव्य वस्त्रे परिधान आम्हासी। तू सर्पांची भूषणे लेईशी आम्हा असती कांचनासी। सुवर्ण रज मिश्रित चंदन त्याचे मजसी लेपण। तुझ भस्माचे उधळण अस्ति चूर्ण सहित स्मशानाचे। सहस्त्रसिया आम्हासी एक वृद्धा असे तुझ पाशी। माझे राज्य त्रिभुवनाशी मी असे थोर। म्हणे युद्ध करील मजसी लाज नाही तुझ्या चित्तासी। स्पर्धा करिता गजाशी काय उंदीर समर्थ होय। समुद्राचे करावया प्राशन बालक समर्थ होईल। प्रलयाग्नीचे शमन काय पतंग करेल। काळातील मेघ निवारावयासी काय समर्थता वायुसी। सुवर्णगिरीचे उन्मळन करण्यासी गजासी सामर्थ्य नसे। ऐसी कठीण वचने कोणी मनी खवळला शूल पाणी। सोडिले अनेक तिकट बाणी त्या मदोन्मत्त दैत्यावरी। बाणेता देखिले दैत्यपट्टिशे निवारिले। उग्र करवाळ करी घेतले वेगे धावे शिवावरी। दैत्य येता देखुनी शंकरे दृढमन करोनी। खडतर शर सोडूनी दैत्यराजाशी रोखिले। बाण मल्लाचे अंगी आदळले आदळताच ते मोडिले। दैत्ये तृणापरी मानिले खडतर बाण शिवाचे। भैरवे उड्डाण केले तिखत खड्ग करी घेतले। दैत्याच्या वामभुजी मारिले मग डमरू नाद केला। डमरू नादे ब्रह्मांड गर्जिले दैत्ये सिंहनाद केले। दोघांचे युद्ध प्रवर्तले उपमा नाही तयासी। मेरू पर्वताची या शिखराशी कोणता पर्वत साजे उपमेसी। तैसे मार्तंड भैरवाच्या उपमेसी कवन वर्णू शकेल। दैत्याने गजरूप धरिले डोके गगनासी लागले। सप्तसागराशी आंदोळले पुच्छाचे विक्षेप करोनिया। मदाची धारा पडती तेने पर्वतोले होती। मदोन्मत्त तो गजपती वेगे चाले रणभूमिसी। गजाने शुंडा दंड उचलिला तेने ग्रह नक्षत्राफळ काढिला। चंद्र सूर्याच्या आड आला सर्वत्र अंधार जाहला। सिद्धासी वाटे भीती गृहे सोडोनिया पळती। दैत्य सहस्र गर्जती त्यावेळी रणभूमिसी। गर्जने भूमी आंदोळती मेघे भूमीवरी पडती। आवेशला तेव्हा पशुपती दैत्यराज मल्लासुरावरी। करी खडवांग घेतले दैत्याच्या मस्तकी मारिले। मल्लेवरीच्या वरी धरिले चर्मे खेटके करोनिया। मल्लासुर हासे शंकरासी बळ तुझे कळले आम्हासी। भैरवे सोडिले अग्नि अस्त्रासी दैत्यावरी अति क्रोधे। अग्निज्वाला तेव्हा निघती पर्वत सिंदूर वर्णे होती। सागरे जलचर तडपती महादाहे करोनिया। अस्त्रधूमाकाशी जात नक्षत्रे आच्छादली जात। चंद्र सूर्याची लोचने गळत त्या महाधुमा करोनिया। अग्निरथासी जाळीत लोहाची चक्रे वितळत। वीरांचे टोपही तापत ते काढुनी फेकित। तयांचे शस्त्र भारतापले पाया ते चटके बसले। मस्तकाचे केश जळाले त्या महावीराचे। छत्रे चामरे ध्वज जळती
काजळी होऊन पडती, अशी अग्नी अस्त्रे केली गती. त्यावेळी रणभूमीची अग्नीच्या दाहे करुणी, रक्तवर्ण झाले गगन. मल्लासुराचे अंग तापून तडा फोड उठती. शस्त्राचा प्रभाव थोर, व्याकुळ झाला मल्लासूर. होनी धैर्याचा सागर, सोडी मग पर्जन्यास्त्रासी. मेघ आकाशी जमले, मुसळधार वर्षो लागले. अग्नी अस्त्राशी निवारिले, पर्जन्यधारांनी रणभूमीवरी. मेरू अग्ने अस्त्रे तापला, पर्जन्याने भिजविला. जणू वर्षा काळ पावला, तये वेळी सर्वत्र. दैत्याची शस्त्रे अग्नी तापविली, पर्जन्याने ती भिजविली. निश्चल होऊनी राहिली, जणू सारे निशस्त्रे. पाषाण मेघ वर्षती, जणू आकाश भूमी पडती. गणदानवांची मस्तके फुटती, महापर्जन्य तो. महावीर ते घाबरले, अश्वकुंजरा आड दडले. तुरंगे आकाशी उडाले, पुढलिया चरणी करोनिया. मेघधारा वर्षती, सर्वत्र जलपावती. प्रलय समुद्रापरी दिसती, जलमय सारा रणभूमी. शस्त्रे सारी जली तरती, रथ असंख्यात बुडती. शव सर्वत्र वाहती, जलप्रलय ओढवला. शिवाने सैन्य बुडता पाहिले, वेगी मारुतास्त्र सोडिले. तेने पर्जन्यास निवारिले, प्रलय नाहीसा झाला. मारुतास्त्रे जल शोषिले, ते आकाशी समुद्रे राहिले. दैत्य सैन्य उठवून नेले, नभात कापसा परी. ते वेळी मल्लासूर कोपला, दारुण सर्पास्त्र सोडिता झाला. सर्वत्र सर्प दिसू लागले, भैरव सैन्यासही. सर्व फडा दंश करीती, विष सर्वत्र गाळीती. उडोनी जिव्हारी झोंबती, रणभूमीवरी सर्वत्र. मार्तंड भैरवावेशला, गरुडास्त्र सोडिता झाला. गरुड भये सर्पे कंप सुटला, गेले पाताळी सर्प सारे. शंभुकाय करिता झाला, पाशुपतास्त्रे त्रिशूल मंत्रिला. मल्लासुरा ते मारिता जाहला, अति क्रोधे करोनिया. दैत्य गदा मुसळे मारित, शरे मुसळ्या ते निवारित. चक्र नांगर फेकित, परितोष त्रिशूळ येतसे. त्रिशूले सर्व शस्त्रे झाकिला, दैत्याच्या जवळी आला. मल्लाच्या वक्षस्थळी आदळला, कालदंड जणू काय. दैत्य हाहाकार करीती, रणभूमी सोडून पळत. मल्लासुराचे डोळे भिरभिरती, पडला दैत्य रणभूमिसी. शंभू उवाच, अहो दैत्यराजा उठशी, का न युद्धे करीसी. तू तर थोर युद्धा अससी, का पडला रणभूमिसी. मार्तंड भैरवे चरण उचलिला, मल्लाच्या मस्तकी ठेविला. चरणस्पर्शे दैत्य निर्मळ झाला, शत्रुत्व विसरला शंभूसी. दैत्य चरण मस्तकी धरुण, लोचने आनंद जळे भरुण. उत्कंठा भक्ती करुण, स्तविता झाला शिवशंकर. मार्तंड भैरवाचे चरण, जे दुस्तर व्यथा हरण. सदा ध्यावे आपण, जो स्वामीचा सेवे करी. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती एकादशोऽध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु.